तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली डोळ्यासमोर पाहिलीत का? किंवा शिवकालीन नाणी, तलवारी आणि तोफा एकाच ठिकाणी पाहिल्यात का? तर नमस्कार, मी चंद्रपूरचा रोशन आणि स्वागत आहे तुमचं इट्स रोशन ब्लॉग्स मध्ये. मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयामध्ये. आत येतात सर्वप्रथम दिसते देवी आईकडून तलवार घेताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. त्यानंतर मी 5 रुपयाचं तिकीट काढून संग्रहालयात प्रवेश केला आणि इथून सुरू झाला इतिहासाचा प्रवास. सर्वप्रथम दिसला तोफखाना. छोट्या आकाराच्या असल्या तरी त्या काळातील तोफा प्रत्यक्ष पाहायला मिळतं. तसंच राजे महाराजांच्या वापरातील वस्तू, जुन्या काळातील भांड्यांचा संग्रह आणि त्या काळातील सुंदर पेंटिंग्स पण इथे जपून ठेवलेल्या आहेत. इथे विविध प्रकारच्या तलवारी, तेगा, मेवाडी तलवार, वाघनख, चिलखत, कट्यार आणि विशेष म्हणजे शिवकालीन नाण्यांचा संग्रहही इथे पाहायला मिळतो. तसंच सुमारे 1600 सालातील ज्ञानेश्वरी, एकनाथांची भगवद्गीता आणि एक कुराणाची प्रतही इथे जपून ठेवलेली आहे. इतिहासात सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही धर्मावरून द्वेष केला नाही. त्यांनी मशिदी, कुराण आणि इतर धर्माच्या ग्रंथाचाही तितक्याच आदराने सन्मान केला. म्हणून मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांनी हे संग्रहालय आधी पाहिलं आहे? जर नाही पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगरला आलात तर इथे नक्की भेट द्या. मुलांना तर नक्की दाखवा, पण तुम्ही सुद्धा हा इतिहासाचा अनुभव पहा. इतिहास प्रेमींनी तर हा संग्रहालय आवर्जून पाहायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी मला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या ठिकाणासोबत, रोशन सोबत. तोपर्यंत बाय.